हॅलो स्टुडंट्स, दिस इज अंकिता. वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन नीट. तर स्टुडंट्स, आजच्या आपल्या सेशन मध्ये आपण बायोलॉजीचा 12th स्टँडर्डचा कंप्लीट सिलेबस डिस्कस करणार आहोत. येस, तर सिलेबस डिस्कस करताना सगळ्यात पहिले स्टुडंट्स, व्हॉट इज बायोलॉजी? येस, बायोलॉजी काय आहे? तर बायोलॉजी इज द कॉम्बिनेशन ऑफ बॉटनी आणि झूओलॉजी. येस, बॉटनी अँड झूओलॉजी. So botany म्हणजे काय स्टुडंट्स? The study of plants is called as botany and study of animals is called as zoology. Yes, the botany and zoology combine होऊन काय होते? बायोलॉजी. तर हा सिलेबस आपण डिस्कस करताना बायोलॉजीचा सिलेबस आपण डिस्कस करताना 12th स्टँडर्डचे सगळे चॅप्टर्स कव्हर करणार आहोत आणि चॅप्टर वाइज वेटेज अकॉर्डिंग टू बोर्ड्स, नीट अँड सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू अँड ऑल्सो वी आर गोइंग टू डिस्कस द पेपर पॅटर्न फॉर बायोलॉजी. येस, तर तुम्ही बघू शकता स्टुडंट्स, जर बायोलॉजीचं चॅप्टर वाइज वेटेज बघितलं तर टोटल 12th स्टँडर्ड मध्ये किती चॅप्टर्स आहेत? 15 चॅप्टर्स आहेत. येस, जर आपण बोर्ड्स या दृष्टिकोनाने बघितलं, सी दिस वेटेज इज फॉर बोर्ड्स, राईट? तर बोर्ड्स मध्ये सगळ्यात जास्त हाय वेटेज वाले चॅप्टर्स कुठले आहेत? कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, yes, respiration and circulation, then reproduction in lower and higher animals, reproduction in lower and higher plants, yes, then molecular basis of inheritance. तर हे सगळे चॅप्टर्स आपल्याला बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू नी इम्पॉर्टंट आहेत, कारण यांना हाय वेटेज आहे. येस, आता जर आपण MHT CET पॉइंट ऑफ व्ह्यू नी बघितलं स्टुडंट्स, तर MHT CET साठी व्हॉट इज द सिलेबस? येस, सीईटी साठीचा सिलेबस काय आहे? तर 11th स्टँडर्डचा 20% सिलेबस इज इन्क्लुडेड, whereas for 12th स्टँडर्ड 80%. म्हणजे मॅक्झिमम क्वेश्चन्स कुठून येतात स्टुडंट्स? तर 12th स्टँडर्ड मधून येतात. येस, याचं जर आपण चॅप्टर वाइज डिस्ट्रीब्युशन बघितलं तर सगळ्यात जास्त वेटेज अगेन इट कम्स टू कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन आणि रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, आणि सगळ्यात लो वेटेज दॅट इज फॉर 4. Yes, it's for organisms and population, human health and diseases. Yes, आता जर आपण नीट या परीक्षेचं बघितलं तर नीट साठी कंबाईन होल सिलेबस, येस, नीट एक्झाम साठी फुल सिलेबस ऑफ 11th आणि 12th स्टँडर्डचा कंप्लीट सिलेबस इन्क्लुडेड आहे. येस, तर यापैकी सगळ्यात इम्पॉर्टंट युनिट्स कुठले कुठले आहेत? तर ह्युमन फिजिओलॉजी, रिप्रोडक्शन, जेनेटिक्स अँड इव्हॉल्युशन. येस, आता हे 9% चे जे वेटेज आहे दॅट इज द युनिट ऑफ जेनेटिक्स अँड इव्हॉल्युशन. सो दिस युनिट्स आर इम्पॉर्टंट. ह्युमन फिजिओलॉजी युनिट इज इम्पॉर्टंट. येस, बायोटेक्नॉलॉजी इज इम्पॉर्टंट, बायोटेक्नॉलॉजी आणि its applications. तर हे झालं नीट परीक्षेबद्दलचं. तर स्टुडंट्स, आपण आज बोर्ड, सीईटी आणि नीटचं कंपॅरिझन कशासाठी करतोय? येस, वाय वी आर स्टडिंग दिस कंपॅरिझन स्टुडंट्स? तर यासाठी की आपल्याला कुठले चॅप्टर्स इम्पॉर्टंट आहेत हे कळावे म्हणून. येस, जेव्हा आपल्याला इम्पॉर्टंट चॅप्टर्स कळतील त्याने काय होईल? आपल्याला कुठल्या चॅप्टरवर फोकस करायचं हे लक्षात येईल, राईट? आणि हे फोकस केल्याने आपलं काय होणार आहे? आज स्कोरिंग इज गोइंग टू इन्क्रीज. स्कोरिंग काय होणार आहे आपलं? ऑटोमॅटिकली इन्क्रीज होणार आहे, बिकॉज वी आर फोकसिंग ऑन द इम्पॉर्टंट चॅप्टर्स अँड द चॅप्टर वाइज डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स, राईट? आता आपण बघणार आहोत पेपर पॅटर्न फॉर बायोलॉजी. जर आपण HSC बोर्डचा पेपर पॅटर्न बघितला स्टुडंट्स, सो इट इज द पेपर इज फॉर 70 मार्क्स. येस, 70 मार्क्सचा थिअरी पेपर असतो आणि 30 मार्क्सचं प्रॅक्टिकल असतं. येस, सो 70 मार्क्सच्या थेअरी पेपर मध्ये काय काय इन्क्लुडेड? MCQs, that is multiple choice question, very short answer question type 1, short answer type 2 and long answer question. हे झालं आपलं बोर्डचं. जर आपण CET चा बघितला स्टुडंट्स, येस, फॉर CET, सो बायोलॉजीचा पेपर किती मार्क्सचा असतो? 100 मार्क्सचा. येस, 100 मार्क्स. किती क्वेश्चन्स आहेत? 100 क्वेश्चन्स आहेत. येस, म्हणजे एका मार्काला एक क्वेश्चन, 1 मार्क ईच क्वेश्चन. येस, हा झाला सीईटीचा. अँड जर आपण नीटचा बघितला स्टुडंट्स, येस, फॉर नीट एक्झाम, नीट साठी किती क्वेश्चन्स येतात बायोलॉजीला? 90 क्वेश्चन्स.
येस, किती मार्क्स साठी येतात स्टुडंट्स? 360 मार्क्स. येस, कारण नीटच्या एक्झाम मध्ये आपल्याला एका क्वेश्चनला +4 मार्क्स आहेत each question. येस, सो नीट आणि सीईटीचा असा पेपर पॅटर्न आहे, राईट. सीईटी एक्झाम मध्ये देर इज नो नेगेटिव्ह मार्किंग, 1 मार्क ईच क्वेश्चन, बट नीट एक्झाम मध्ये देर इज नेगेटिव्ह मार्किंग. येस, यू गेट -1 फॉर रॉंग आन्सर. तर हा झाला पेपर पॅटर्न. नेक्स्ट इज द ओव्हरव्ह्यू. तर एक्झामचं नेम काय? महाराष्ट्र HSC बायोलॉजी. येस, कोण कंडक्ट करतं? महाराष्ट्र स्टेट ऑफ सेकंडरी अँड हायर एज्युकेशन. हाउ इज द एक्झाम? ऑफलाईन मोड, दॅट इज पेन अँड पेपर मोड. थेअरी पेपर 70 मार्क्स. येस, प्रॅक्टिकल 30 मार्क्स. 3 hours चा पेपर असतो, which includes all the theoretical topics and diagram. Yes, topics covered from 11th and 12th standard as per the महाराष्ट्र स्टेट बोर्ड करिक्युलम. येस, तर आता स्टुडंट्स ग्लोबल ऑनलाईन ने आपल्यासाठी नीट आणि MST CET एक्झामसाठी एक कंप्लीट कोर्स ऑर्गनाइज केलेला आहे. येस, या कोर्समध्ये आपल्याला लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत. परत त्यात आपण फुल सिलेबस नोट्स कव्हर करतो, MCQ डिस्कशन घेतो. येस, तर तुम्हाला हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे, और एल्स यू आर गोइंग टू डाउनलोड द ग्लोबल ऑनलाईन ॲप, जेणेकरून तुम्ही या कोर्सला ॲक्सेस करू शकता. येस, सो स्टुडंट्स, फ्रॉम द कमिंग 20th April 2025 our batches are starting from NEET and MST CET exam for the academic year 2026. Yes, so that's all for the biology syllabus. Thank you.